1 ते 2 चमचा कॉफी, 2 चमचे कोका पावडर आणि फक्त 100 रुपयाच्या क्रीममध्ये आपण मार्केटमध्ये मिळणारं महाग आईस्क्रीम, म्हणजे कमीत कमी मार्केटमध्ये एवढं आईस्क्रीम 500 ते 1000च्या मध्ये मिळणारं आईस्क्रीम आपण आज घरी बनवणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. तर मी इथे एका बाउलमध्ये 2 चमचे कॉफी घेणार आहे. अगदी छोटा चमच वापरलेला आहे मी इथे. त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे कोका पावडर घालून घेणार आहोत आणि 2 ते 3 चमचे पावडर शुगर घालून घेणार आहोत. पावडर शुगर अगदी ऑप्शनल आहे, कारण आपण समोर स्वीटनेससाठी इतर गोष्टी वापरणार आहोत. तर इथे पावडर शुगर ऑप्शनल आहे, पण पावडर शुगर जर घातली तर ते जे मिश्रण आहे असं छान असं जाडसर होतं. तर मी इथे 2-3 चमचे पावडर शुगर वापरली आहे आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर गरम पाणी घातल्याने काय होतं ना, हा जे आपण बॅटर तयार करून ठेवला आहे, हा मिक्सर जे तयार करून ठेवलं आहे ना, त्यात छान असं जाडसर होतं आणि असं चॉकलेटसारखं छान होतं. आता इथे मी 1 ते 1.5 कप एवढी व्हिपक्रीम वापरलेली आहे. मी पूर्ण पॅकेट वापरलेलं नाही, कारण व्हिपक्रीम आपण छान फेटून घेणार आहोत. फेटल्यावर व्हिपक्रीम अशी व्हॉल्यूममध्ये डबल ट्रिपल व्हायला हवी इथपर्यंत आपण फेटून घेणार आहोत. आणि व्हिपक्रीम जेव्हा आपण फेटतो तेव्हा एकदम स्लो स्पीडला आपल्याला फेटायची आहे, जेणेकरून त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते छान असं मोठं व्हायला हवं. आणि हे बघा, इथे मला 10 मिनिट लागलेले आहेत आणि छान अशा स्पाईक येईपर्यंत व्हिपक्रीम फेटून घ्यायची आहे. तर स्पाईक येणे म्हणजे काय, तर जेव्हा आपण असं हे रवी जी आहे जी वरती उचलतो तेव्हा ती खाली पडायला नको, इथपर्यंत आपल्याला छान व्हिपक्रीम फेटून घ्यायची आहे. आता हे बघा, आपण जे हे मिक्सर तयार करून ठेवलं होतं ना, हे छान असं जाडसर झालेलं आहे. तर हे आपण यामध्ये घालून घ्यायचं. तर मी थोडंसं 1-2 चमचे गार्निशसाठी मी वापरणार आहे, तर ते वाचवून ठेवणार आहे आणि बाकी सर्व घालून घेणार आहे. आता जर तुमच्याकडे प्रत्येकाच्या घरी कोका पावडर अवेलेबल नसतो, तर तेव्हा काय करायचं, साधं एक डार्क चॉकलेट ते मार्केटमध्ये 20 ते 30 रुपयामध्ये मिळून जाईल, ते आणायचं आणि त्याला मेल्ट करायचं आणि ते यामध्ये घालायचं आणि थोडासा कॉफी पावडर घालायचा. म्हणजे त्याच्याने पण सेम टेस्ट येईल. म्हणजे मी तुम्हाला एक दुसरा ऑप्शन सांगते आहे. आणि बघा, आता इथे मी कंडेन्स मिल्क वापरलेला आहे. आता मी तुम्हाला नेहमी सांगते, जेव्हा आपण व्हिपक्रीमसोबत आईस्क्रीम बनवतो तेव्हा त्याचं रिचनेस वाढवण्यासाठी आपल्याला कंडेन्स मिल्क वापरा. जर अगदीच नसेल तर पावडर शुगर वापरली तरी चालेल. आणि आता हे छान पुन्हा एकदा फेटून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. बघा, आपण हे मुलांसाठी बनवतो, कारण चॉकलेट आईस्क्रीम म्हटलं की मुलांचं खूप फेवरेट. त्यासाठी आपण इथले कुठलंच आर्टिफिशियल कलर म्हणा किंवा कुठलंच प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही आहे. आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह हे आपण आपल्या फ्रीजमध्ये कमीत कमी 1 महिना स्टोअर करू शकतो. आणि बघा, आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि साधारणतः मी इथे याला वजन केलेलं, तर हे कमीत कमी अर्धा किलोपेक्षा जास्त असं हे आईस्क्रीम बनवून तयार झालेलं. तर हे बघा, आता मी इथे प्लास्टिक बॉक्समध्ये याला ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. छोटे छोटे चॉकलेट्सचे काप घालून घेतलेले आहे याच्यावर आणि अधेमध्ये छान मिक्स पण करून घ्यायचे. आणि मी स्टार्टिंगला जे आपण मिक्सर तयार केलं होतं कॉफी आणि कोका पावडरचं, ते पण यावरून गार्निश करून घेणार आहे. म्हणजे दिसायला अगदी सुंदर असं ते आईस्क्रीम होतं. आणि याची टेस्ट थोडी चोको चिप्ससारखी, म्हणजे 3 in 1 चॉकलेट आईस्क्रीम हे होऊ शकतं, जसं की चोको चिप्स, चॉकलेट आणि कॉफी. आणि हे माझ्या मुलीसाठी मी सरप्राईज केलेलं होतं, त्याच्यामुळे तिला हे फार आवडलं आहे. आणि तुम्ही पण तुमच्या घरी जर छोटे मुलं असतील आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, ते घरी आहेत, तर असं छोटं रेसिपी तयार करा घरच्या घरी. खूप इझी, अगदी 10 मिनटात पण लागत नाही, तेवढ्या वेळात हे आपण आईस्क्रीम बनवून तयार होतं. आणि बघा, आता ह्याला छान पॅक करून घ्यायचं आहे. तर इथे पेपर कुठली आहे, एका फॉईलनी, मी इथे प्लास्टिक फॉईलनी याला पॅक करून घेतलेलं आहे आणि वरून त्याला याच्या झाकणाने पण पॅक करून घ्यायचं. आणि आता कमीत कमी 8 तासासाठी याला डीप फ्रीझरमध्ये सेट करून घ्यायचं. चला, तर आता 8 तास झालेले आहे. बघूया आता आपण चॉकलेट आपला आईस्क्रीम सेट झालं आहे की नाही. फार लवकर सेट होतं जेव्हा आपण व्हिपक्रीमने आईस्क्रीम बनवतो, तर ते फार लवकर सेट होतं. जेव्हा दुधाने बनवतो त्याला थोडा जास्त वेळ लागू शकतो. बघा,
खूप छान असं टेक्स्चर्ड आलेलं आहे आणि आता मी तुम्हाला हे काढून दाखवते. अगदी सॉफ्ट असं आईस्क्रीम झालेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती असेल ना ज्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडत नसेल, पण तुम्ही हे आईस्क्रीम दिल्यावर त्याला 100% आवडेल. मला या चॉकलेट आईस्क्रीम मी ज्यांना ज्यांना खायला दिलं त्यांच्याकडून खूप छान रिव्ह्यू आलेले आहेत आणि हे इथे आपलं चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.